राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. मंडळी, मक्याची शेती बघू शकता. आज बैल येणार आहेत मक्याला माती लावण्यासाठी. आपण काही तणनाशक वगैरे फवारणी करत नाही शेतामध्ये. तणनाशकाची जर फवारणी केली ना, आपल्या शेतामधील जेवढ्या आयुर्वेदिक रानभाज्या आहेत ना त्या जळून जातील आणि पुढच्या वर्षी आपल्याला ह्या शेतामध्ये आयुर्वेदिक रानभाज्याचा उगम होणार नाही. आता प्रचंड उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि प्रचंड उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला ही उष्णता होतच असते. तर मंडळी, आपल्या शेतामध्ये ना आपल्याला अशी एक आयुर्वेदिक रानभाजी सापडलेली आहे ना, तुमच्या बाजारामध्ये तुम्हाला ही भाजी नक्कीच भेटन आणि तुम्ही ही भाजी नक्कीच खाल्लेली असेल. आपल्या शरीरात कशीही उष्णता असू द्या, मुळासकट नष्ट होणार. आणि मंडळी, तुमचे पोटाचे विकार तुम्हाला कितीही असू द्या. आता तुम्हाला भाजी दाखवतो. प्रथम हे बघा, ही आहे मंडळी तुमच्या आणि माझ्या आवडतीची रानभाजी म्हणजे चंदन बाटव्याची भाजी. आता ही भाजी तुम्हाला कुठेही भेटल, पण ही भाजी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये आठवणीने खायची आहे. तर मंडळी, तुम्हाला ह्या भाजीचे फायदे सांगतो. ह्या भाजीमध्ये ना 8 ते 10 घटक आहेत. व्हिटॅमिन ए, बी, सी घटक भरपूर आहे. आणि जेवढे आपल्याला पोटाचे विकार आहेत ना, ही भाजी जास्त करून आपल्या पोटावर गुणकारी आहे. आपल्याला बघा, जर आपल्या पोटात जंत झाले तर आपण मेडिकलमध्ये जातो, जंताची गोळी घेतो. पण ही भाजी जर तुम्ही खाल्ली, तुमच्या पोटात जेवढे जंत असतील, पोट स्वच्छ होणार, एकदम क्लीन. आता उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे काय होतं, आपल्या तोंडावर पुळ्या येतात, सर्व शरीरावर घामोळ्या येत असतात. कारण की ही आम्ल पित्त नष्ट करणारी भाजी आहे. वात पित्त कफ असू द्या, ह्या भाजीनी सरसगट दूर होतो. ही भाजी थंड आहे, म्हणून तर उन्हाळ्यामध्ये ना आपली प्रचंड उष्णता ही चंदन बाटवीची भाजी दूर करत असते. मंडळी, ही जी भाजी आहे ना आपल्या शरीरातून आहे ना विषारी घटक बाहेर टाकते. जो व्यक्ती अशा आयुर्वेदिक रानभाज्या खातो ना, त्या व्यक्तीचे नख आहे ना लाल पडलेले असतात. त्वचा जी आपली सुरकडते, त्वचावर घड्या येतात. तर ह्या भाजीचं सेवन केलं ना, आपली त्वचा एकदम क्लीन राहते. आपल्या शरीरासाठी अशा आयुर्वेदिक रानभाज्या खूप महत्त्वाच्या असतात. जुन्या काळात बघू शकता, आपले आजी आजोबा पणजोबा, त्यांचे कधी गुडघे दुखले नाही, त्यांचे कधी डोळ्याचे ऑपरेशन झाले नाही, त्यांचे कधी दातही पडले नाही. ते नेमकं एवढे तंदुरुस्त का राहत होते, त्यांचं शरीर एवढं धष्टपुष्ट कसं होतं. पण आपल्या शरीराचं सगळं वाटोळं होत चाललेलं आहे. आपलं शरीर आहे ना आपल्याला साथ देत नाही. त्याचं कारण असं, आपण अशा आयुर्वेदिक रानभाज्या विसरलेलो आहोत आणि आपल्या आहारामध्ये आयुर्वेदिक रानभाज्याचा नायनाट झालेला आहे. पण तसं जुन्या लोकांचं नव्हतं. जुने लोक शेतात जायचे, काम करायचे भरपूर आणि दिवसभर आयुर्वेदिक रानभाज्या खायचे. जेवण करताना दुपारी ना ते रानभाज्याच तोंडी लावत असायचे. पण आपला जेवणाचा सुद्धा टायमिंग नाही राहिलेला. जुने लोक बघू शकता, सकाळ झाली का खायचे प्यायचे आणि आपलं कामाला जायचे. पण आपलं जीवन एकदम असं विखळीत झालेलं आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला विनंती करतो, आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. ही जी चंदन बाटव्याची भाजी आहे ना, आपल्या शरीरातील उष्णता दूर करते आणि आपले पोटाचे विकार संपूर्ण दूर करते बरं का. तर चला, आपण शेतामध्ये भरपूर भाजी आहे, ती सर्व भाजी काढून घेऊया. मंडळी, आता आपल्याला भरपूर भाजी सापडलेली आहे आणि थोडीशी मका घेतली आहे शेळ्यांना, गाईला. कारण की बैलाच्या पायानी ना थोडीशी मका मोडत असती. जाऊ द्या, मोडू द्या. बघू शकता ही किती मोठी चंदन बाटव्याची भाजी आपल्याला सापडलेली आहे. भाग्यश्री, कसं काय आणली भाजी मग? एकच नंबर. खूपच छान आहे ना. भाजी भरपूर सापडलेली आहे ना, तर भाग्यश्री भाजी भरपूर बनवूया. आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं असणारं जवस, जवसाची चटणी खात जा आणि जवसाचं तेल पण तुम्ही आठवणीने खात जा. जवसाची चटणी तर सर्वांनाच आवडत असेल. हे असं जवस आहे, असे जवसाची झाडं असतात बघा. भरपूर असं लांबवर जवस आहे बघा. हे किती तेलकट बी आहे. हे बघा असं. तर चला, हे जवस वाळलं ना, तुम्हाला एक दिवशी मी याची आयुर्वेदिक चटणी बनवून दाखवन. जवसाच्या चटणीचा उपयोग तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच करत जा. म्हणजे तुमचे गुडघे, हात पाय असे जे जॉईंट असतात ना, ते कधी ठणकणार नाही, कधी दुखणार नाही. काय होत आहे, आपण अशा तेलकट चटण्या विसरलेलो आहोत. आपण काय केलं, आपल्या आहारामध्ये कारळ्याची चटणी असू द्या, जवसाची चटणी असू द्या, तिळाची चटणी असू द्या, अशा चटण्या विसरलेलो आहोत. आणि पिझ्झा, बर्गर असे हॉटेलमध्ये जाणं येणं असे खाद्यपदार्थ खाण्यास सुरुवात केली आहे. आपली जुनी मंडळी, आपले जे आई वडील, आजी आजोबा पणजोबा होते ना, ते हेच चटण्या खायचे. कारळाची खायचे, तिळाची खायचे, जवसाची खायचे, अशा भरपूर चटण्या खायचे आणि तंदुरुस्त राहायचे. तर मंडळी, चला, आता भरपूर असं ऊन झालेलं आहे आणि शेतातलं सुद्धा काम आवरलेलं आहे. आता मस्त गार झाडाखाली जाऊया आणि आपली आयुर्वेदिक रानभाजी बनवूया. बघू शकता, अशा पद्धतीमध्ये ना आपण मकाला माती लावून घेतलेली आहे. अशी असायची बरं का शेती पूर्वीची. छान असे शेतामध्ये बैल चालायची दिवसभर. ऊन झालं का मस्त बैलांना झाडाखाली चारा पाणी.
भाजी धुवून घेऊ. कढई ठेवून घेऊ. कढई गरम झाली, तेल टाकून घेऊ भाजीसाठी. चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. भाजी चांगली तेलामध्ये परतून घेतली. आपण याच्यामध्ये टाकून घेऊ मीठ. या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही. मिठाचं पाणी बघू शकता कसं सुटलंय लगेच. याच पाण्यामध्ये छान अशी आपली भाजी शिजून निघन. भाजीमध्ये टाकून घेऊ तिखट. 1 चमचाभर लाल तिखट टाकलंय. त्याच्यामध्ये हिरवी मिरची चिरून जरी फोडणीला टाकली ना तरी पण भाजी छान लागती. भाजीतलं सगळं पाणी आटत आलंय. आपण याच्यामध्ये टाकून घेऊ शेंगदाण्याचा कूट. छान अशी आपली भाजी तयार झाली खाण्यासाठी. थोडंसं अजून 5 मिनिटं ठेवू आपण आरावर, कमी जाळावर. भाजीचा छान असा सुगंध सुटलाय. आपण आता कढई खाली उतरून घेऊ. आज मीच आपल्या भाजीची चव घेणार आहे. भाजीचा सुगंध तर एकच नंबर सुटलाय. तर या सगळेजण जेवायला. ही भाजी बाजारामध्ये पण विकायला येत असती, त्याच्यामुळे बाजारामधून पण आणीत जा, अशी करून खात जा. मस्त झाली, तोंडाला चवच आली माझ्या. खूप छान झाली ना. हो. रानभाज्याला जास्त काही साहित्य लागत नाही. फक्त तेल, मीठ, मिरची जरी असली ना तरी खूप छान लागतात, चवदार. मस्त झाली चवदार. अशा पद्धतीने बनवा आणि नक्की कमेंट करून कळवा तुमची भाजी कशी झालेली आहे. आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.